सलग 2 वर्ष अभ्यास करूनही तुमची पूर्वपरीक्षा फक्त 1 किंवा 2 मार्कांनी का जाते? नोबेल विजेते डॅनियल काहनमन सांगतात की आपला मेंदू 2 प्रकारे विचार करतो, सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2. जेव्हा तुम्ही परीक्षेचा पेपर सोडवता तेव्हा तुमची सिस्टीम 1 चालू असते. ती खूप वेगात असते, ओळखीचे पर्याय शोधते आणि अत्यंत घाईघाईत निर्णय घेते. जेव्हा आयोगाचे ट्रिकी प्रश्न समोर येतात तेव्हा हीच सिस्टीम 1 तुम्हाला फसवते. प्रश्नातील अचूक नाही किंवा बिनचूक या शब्दांकडे तुमचे लक्षच जात नाही. तुम्ही ओळखीचा पर्याय बघून लगेच गोल काळा करता आणि नंतर डोक्याला हात लावता. यालाच आपण सिल्ली मिस्टेक म्हणतो. मग या सिल्ली मिस्टेक्स टाळायच्या कशा? घाई करणाऱ्या मेंदूला जागेवर कसे आणायचे? जेव्हा प्रश्नात नाही, अचूक, बिनचूक असे ट्रिकी शब्द दिसतील तेव्हा तुमचा पेन तिथे 2 सेकंद थांबवा. त्या शब्दाला गोल करा. हा तो ट्रिगर आहे जो तुमच्या मेंदूची सिस्टीम 2 म्हणजे विश्लेषणात्मक विचार जागृत करेल आणि तुमचा 1 मार्क वाचेल. कालच्या सराव टेस्टमध्ये तुम्ही किती सिल्ली मिस्टेक्स केल्या? मला खाली कमेंट करून सांगा.